नमस्कार. श्रावण महिना हा महादेवांचा महिना मानला जातो आणि महिनाभर महादेवाची विशेष पूजा केली जाते, ज्यामध्ये रुद्राभिषेकानंतर बिल्वपत्र आणि भस्म अर्पण करणे यासह अनेक परंपरांचा समावेश आहे. परंतु असे का? महादेवांना श्रावण महिना का आवडतो आणि या महिन्याचे नाव कसे पडले? चला तर मग जाणून घेऊयात शिवपूजेच्या परंपरा आणि कथा. दक्षिणायनात श्रावण येतो. याचे आराध्य दैवत शिव आहे, म्हणूनच या दिवसात त्यांची पूजा करणे शुभ आहे. श्रावण काळात पावसाळा असतो. पुराणानुसार भगवान शिवाला अर्पण करण्यात येणारी फुले आणि पाने पावसाळ्यातच येतात, त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे. स्कंद पुराणात भगवान शिवाने सनत कुमारांना श्रावण महिन्याबद्दल सांगितले की मला श्रावण खूप आवडतो. या महिन्यातील प्रत्येक तिथी व्रताची असते आणि प्रत्येक दिवस हा सण असतो. त्यामुळे या महिन्यात शिस्त आणि संयमाने उपासना केल्याने शक्ती आणि पुण्य वाढते. महादेवांना श्रावण का प्रिय आहे? तर पार्वतीने तारुण्यात श्रावण महिन्यात कठीण व्रत पाळले आणि शिवाला प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्यासोबत लग्न केले. तसेच अशीही एक मान्यता आहे की भगवान शिव श्रावण महिन्यात पृथ्वीवरील आपल्या सासरी गेले होते. तेथे जलाभिषेक करून त्यांचे स्वागत करण्यात आले. असे मानले जाते की भगवान शिव दरवर्षी श्रावण महिन्यात त्यांच्या सासरच्या घरी येतात. या महिन्याचे नाव श्रावण का ठेवले? तर स्कंद आणि शिवपुराणानुसार प्रथम या महिन्याच्या पौर्णिमेला श्रवण नक्षत्र येते. या नक्षत्रामुळे महिन्याला हे नाव पडले. दुसरे म्हणजे भगवान शिवाने सनत कुमारांना सांगितले की या मासाचे महत्त्व ऐकण्यासारखे आहे, ज्यामुळे सिद्धी मिळते. त्याला श्रावण म्हणतात. यामध्ये निर्मलतेचे गुण असल्यामुळे हे आकाशासारखे आहे, म्हणून याला नभ असेही म्हणतात. महाभारतातील अनुशासन पर्वात अंगिरा ऋषींनी श्रावणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की जो मनुष्य मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो आणि श्रावण महिन्यात एकाच वेळी अन्न खातो, त्याला अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करण्या इतके पुण्य प्राप्त होते. शिवपूजेशी संबंधित काही परंपरा आहेत, जसं की महादेवांना रुद्राभिषेक का केला जातो? तर श्रावणातच समुद्रमंथन झाले, ज्यामध्ये हलाहल विष बाहेर आले, जे भगवान शंकरांनी गळ्यात धारण करून जगाचा उद्धार केला. पण या विषाने त्यांच्या शरीरातील उष्णता वाढली. विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले. त्यामुळे शिवलिंगाला अभिषेक करण्याची परंपरा आहे. महादेवांना बिल्वपत्र का अर्पण केले जाते? तर माझ्या डाव्या डोळ्यात चंद्र, उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नी असल्याचे महादेवांनी सांगितले आहे. बिल्वपत्र हे शिवाच्या त्रिनेत्राचेही रूप आहे. बिल्वपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरासह सूर्य, चंद्र आणि अग्नीची पूजा होते. स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडात गिरजा, महेश्वरी, दक्षिणायनी, पार्वती, गौरी आणि कात्यायनी या देवी राहतात, म्हणून बिल्वपत्र अर्पण केल्याने या देवींचीही पूजा होते. श्रावणात शंकरांची विशेष पूजा का करावी? मार्कंडू ऋषींचा पुत्र मार्कंडेयाने दीर्घायुष्यासाठी श्रावणातच मोठी तपश्चर्या करून भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त केला होता. त्यामुळे यमदेवही मार्कंडेयाचा प्राण घेऊ शकले नाहीत आणि ते अमर झाले. या कारणास्तव श्रावणात दीर्घायुष्य, अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाची विशेष पूजा केली जाते. महादेवांना भस्म का लावले जाते? तर शिवपुराणानुसार शिवपूजा भस्माशिवाय अपूर्ण आहे. मात्र शिवभस्म का लावतात याविषयी जाणकार सांगतात की दक्ष प्रजापतीने शिवाचा अपमान केला, तेव्हा सतीने हवनकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा शिवजींनी सतीच्या चितेचे भस्म शरीरावर लावले. तेव्हापासून ही परंपरा आहे. आता आपण शिवाशी संबंधित काही कथा ऐकूयात. देवी सतीने पार्वतीच्या रूपात दुसरा जन्म घेतला होता.
या जन्मातही ती शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती. शिवाने प्रथम सप्तऋषींना परीक्षेसाठी पाठवले. सप्तऋषींनी पार्वतीला जाऊन शिवजींविषयी खूप वाईट दोष सांगितले, पण पार्वती आपल्या संकल्पावर ठाम राहिली. यानंतर महादेव स्वतः आले. त्यांनी पार्वतीजींना वरदान दिले आणि ते अंतर्धान पावले. तेवढ्यात एका मुलाचा आवाज ऐकू आला. पार्वती तपश्चर्या करत असलेल्या तलावात मगरीने लहान मुलाचा पाय पकडला होता. पार्वती तिथे पोहोचली आणि मगरीला मुलाला सोडण्यास सांगितले. मगरीने आपला नियम सांगून नकार दिला की त्याला दिवसाच्या 6व्या प्रहरात जे काही मिळते ते अन्न बनते. यावर पार्वतीने विचारले, ते सोडण्याच्या बदल्यात तुला काय हवे आहे? मगर म्हणाली, जर तू मला तुझ्या तपश्चर्येचे फळ दिलेस तर मी मुलाला सोडून जाईन. पार्वतीने ताबडतोब तयार झाली. मग मगरीने तिला तिच्या कठोर तपश्चर्येचे फळ मुलासाठी का देत आहे हे समजावून सांगितले. तरीही पार्वतीने दान करण्याचा संकल्प केला. असे करताच मगरीचे शरीर चमकू लागले. अचानक बाळ आणि मगर दोघेही गायब झाले आणि त्यांच्या जागी शिवाचे दर्शन झाले. परीक्षा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पार्वतीने तिच्या तपश्चर्येचे फळ शिवालाच दिले असल्याने तिला पुन्हा तपश्चर्या करण्याची गरज नव्हती. दुसरी कथा, कामदेवाला भस्म केले. शिवाला कामांतक असेही म्हणतात. त्यामागे एक कथा आहे. तारकासुराला ब्रह्मदेवाकडून 2 वरदान मिळाले होते. पहिले, तिन्ही लोकांमध्ये त्यांच्यासारखा बलवान कोणी नसावा आणि दुसरे म्हणजे फक्त शिवपुत्रच त्याला मारू शकतो. तारकासुराला माहीत होते की देवी सतीच्या मृत्यूनंतर शिव समाधीत गेले होते, त्यामुळे शिवाचा पुत्र होणे अशक्य होते. वरदान मिळाल्यावर तारकासुराने तिन्ही जग जिंकले. त्याच्या अत्याचाराने व्यथित होऊन देवता ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी देवतांना वरदानाबद्दल सांगितले. तारकासुराचा वध फक्त शिवपुत्रच करू शकतो, पण शिवजी समाधीत आहेत. हिमवनाची कन्या पार्वती शिवाशी लग्न करण्यासाठी तपश्चर्या करत आहे, पण त्यांना पार्वतीकडे ढुंकूनही पाहायचे नाही. महादेवाने पार्वतीशी लग्न करून मुलाला जन्म दिला तरच या राक्षसाचा वध होऊ शकतो. तेव्हा इंद्राने कामदेवाला जाऊन शिवजींच्या मनात पार्वतीची ओढ निर्माण करण्यास सांगितले. कामदेवाने ध्यानस्थ शिवावर पुष्पबाण मारला. तपश्चर्येत या विघ्नामुळे शिवजींना खूप राग आला आणि त्यांनी आपल्या 3ऱ्या डोळ्याने कामदेवाला भस्म केले. यावर कामदेवची पत्नी रती हिने आपल्या पतीचे आयुष्य पूर्ववत होण्यासाठी भगवान शंकरांची प्रार्थना केली. शिव शांत झाले आणि म्हणाले, कामदेवाचे शरीर नष्ट झाले आहे, परंतु त्याची अतिरिक्त शक्ती नाही. काम आता शरीरविरहित होऊन प्रत्येक जीवाच्या हृदयात वास करेल. कृष्णाच्या अवताराच्या वेळी तो कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल. त्यानंतर तू त्याची पत्नी होशील. त्यावेळी रतीचा जन्म मायावती म्हणून झाला. तिसरी कथा, अशुभापासून झाला शुभ. नर्मदा नदीच्या काठी धरमपूर नावाचे एक सुंदर शहर होते. त्यात विश्वनर नावाचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी हे राहत होते. दोघेही शिवभक्त होते आणि पुत्रप्राप्तीसाठी वरदान मागितले की भगवान शिव स्वतः त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेईल. शिवाच्या वरदानाने त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव गृहपती होते. मूल 11 वर्षाचे असताना नारद ऋषींनी त्यांच्या हाताकडे पाहून भाकीत केले की वर्षभरात त्याच्यावर काहीतरी अशुभ घडेल, ज्याचा संबंध अग्नीशी असेल. हे ऐकून आई वडील दुःखी झाले. तेव्हा पुत्राने त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना सांगितले की तो देवाला प्रसन्न करून घेईल आणि त्यामुळे अशुभ काळ निघून जाईल. आई वडिलांची परवानगी घेऊन तो शिवनगरी काशीला पोहोचला. तेथे त्यांनी गंगेच्या मणिकर्णिका घाटात स्नान केले आणि वर्षभर शिवलिंगाची पूजा केली. तेव्हा नारद मुनींनी सांगितले, अशुभ वेळ आली तेव्हा देवराज इंद्र प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले. मुलाने वरदान घेण्यास नकार दिला आणि सांगितले की त्याला फक्त भगवान शिवाकडून वरदान हवे आहे. हे ऐकून इंद्राला खूप राग आला आणि त्याने या मुलाला धडा शिकवण्यासाठी वज्र उचलले. मुलाने भगवान शंकराकडे रक्षणाची याचना केली. तेवढ्यात शिव प्रकट झाले आणि म्हणाले, घाबरू नकोस, तुझी परीक्षा घेण्यासाठी मी इंद्राच्या वेशात आलो आहे. मी तुला अग्नीश्वर नाव देतो. तुम्ही आग्नेय दिशेचे दक्षिण पूर्व दिशा रक्षक व्हाल. जो तुझा भक्त असेल त्याला अग्नी, वीज आणि अकाली मृत्यूचे भय राहणार नाही.
अग्नीला शिवाचे रूप म्हणतात. तो शिवाचा तिसरा डोळा देखील आहे. शिव आणि श्रावणाचा संबंध असलेली ही माहिती आणि ह्या कथा तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.